नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक जाधव, नाशिक, महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानात सर्वांचे स्वागत. आज 14 एप्रिल 2026, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना कोटी कोटी वंदना देतो आणि अभिवादन करतो. तर मित्रांनो बघा, हवामानाचा मेसेज बघूया की आज खूप कॉल आले मला. तर सोशल मीडियावर इंस्टाग्राम, फेसबुक आणि विशेषतः व्हॉट्सअपवरती हा मेसेज फिरतोय. म्हणजे आणीबाणीचा इशारा 29 एप्रिल ते 12 मे पर्यंत सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेस कोणी बाहेर फिरू नका, अशा पद्धतीचा एक फेक मेसेज हा फिरतोय. तर 45 ते 55 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान वाढू शकते. तर आता मित्रांनो बघा, याच्यामध्ये जो काही भारतीय हवामानशास्त्र विभाग किंवा मॉडेलने जो काही इशारा दिलाय, तर तो तापमान तर वाढलंय. आज अकोल्याचं तापमान 43 अंश सेल्सिअस होतं आणि नाशिकचं तापमान देखील, नाशिकमध्ये आमच्याकडे टेम्परेचर 42 पर्यंत गेलं होतं आज. तर तापमान पुढील 5 दिवसामध्ये हे 45 अंशावर जाण्याची शक्यता आहे. 45 ते 46 इतक्या तापमान हे हाय होण्याची शक्यता आहे. तर ते अकोला, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, भुसावळ, जळगाव ह्या भागामध्ये होण्याची शक्यता आहे किंवा नाशिक पूर्व. तर मराठवाड्याच्या काही भागात तापमान हे जाऊ शकतं 45-46 अंश सेल्सिअस पर्यंत. परंतु 55 अंश सेल्सिअस तापमान जर झालं तर कोणीही जगणार नाही. लक्षात घ्या, हे तापमान 55 अंश सेल्सिअस तापमान आपल्या ह्या ज्या ठिकाणी शेती होते किंवा मानवी वस्ती आहे त्या ठिकाणी नसतं. तर जगातील सगळ्यात जास्त तापमान जर कुठं असेल तर मी स्क्रीनवर बघा तुम्ही, तर डेथ व्हॅली, कॅलिफोर्नियाचं जे काही जंगल आहे, जे वाळवंट आहे, तर त्याच्यामध्ये 56.7 म्हणजे 57 अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे. परंतु त्या ठिकाणी कोणीही मानवी वस्ती नाहीये. लक्षात घ्या. त्यानंतर आफ्रिकेमधले काही ट्युनिशिया, तिथं देखील 55 अंश सेल्सिअस तापमान आहे. त्यानंतर कुवेतमध्ये देखील, नंतर पाकिस्तानमध्ये देखील 55 अंश सेल्सिअस. तर टर्बॅट जे काही समुद्राच्या कडाचं एक हे त्या ठिकाणी तापमान आहे. तर आफ्रिका खंड ज्या ठिकाणी वाळवंट आहे त्या भागामध्ये, सौदी अरेबिया वगैरे जो काही डिझर्ट भाग आहे त्या ठिकाणी हे तापमान असतं. किंवा जे कलहरी वाळवंट किंवा अमेरिकेचे जे वाळवंट आहे त्या वाळवंटी प्रदेशामध्ये असे काही ठिकाण आहे, जे स्पॉट आहे, त्या ठिकाणी 57 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद केलेली गेलेली आहे, सर्वात जास्त. तर मित्रांनो, हे तापमान कुठे, ज्या ठिकाणी समुद्र खूप दूर आहे किंवा ज्या ठिकाणी डिझर्ट आहे, वाळवंट आहे, त्या ठिकाणी झाडच नाहीये, ज्या ठिकाणी पर्जन्यमान अतिशय कमी असतं, वाळूचे वादळ सतत उठत असतात, त्या ठिकाणी ते टेम्परेचर आहे. आपल्या सारख्या भारतासारख्या ज्या ठिकाणी शेती प्रधान आहे त्या ठिकाणी असं 55 अंश सेल्सिअस तापमान कधी होत नाही. फार तर फार 44, 45, 46 पर्यंत तापमान आपले गेलेले आहे. 47 पर्यंत देखील चंद्रपूरचं तापमान गेलेलं आहे, अकोल्याचं तापमान गेलेलं आहे आणि 45-46 पर्यंत जाऊ शकतं. म्हणून सर्वांनी काळजी घ्यायची आहे. मी मागच्या मेसेज मध्ये टाकलं होतं की तापमान हे हाय होणार आहे. त्यामुळे तापमान जे काही, जो अरेबियन राष्ट्र आहे, जो डिझर्ट आहे, वाळवंटाच्या भागातून ज्या काही वाफेच्या हवेच्या ज्या स्पेक्ट्रम येत आहे त्याच्यामुळे तापमानामध्ये मोठी वाढ होणार आहे. हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. तर त्या सोशल मीडियावरचा हा जो मेसेज आहे याच्याकडे दुर्लक्ष सर्वांनी करायचंय. तर बघा मित्रांनो, आज भारतीय हवामानशास्त्र विभागाचा जो काही 94%, 92 ते 94, 95% पाऊस होईल, साधारण पाऊस होईल असा एक अंदाज आलाय. आता तितका पाऊस जरी पडला तरी दुष्काळ पडत नाही आपल्याकडे. जेमतेम म्हणजे शेतीला पुरेसा पाऊस हा आहे, घाबरण्याची गरज नाही. मागील हप्त्यात स्कायमेटने देखील 95% पावसाचा अंदाज दिला होता आणि त्यानंतर आपण जो माझ्या दीपक जाधव हवामान अंदाज या हवामान प्रणालीतर्फे आपण उद्या किंवा परवा सविस्तर जून ते सप्टेंबर मध्ये कसा पाऊस पडेल याचा अंदाज आपण देणार आहोत. तो व्हिडिओ देखील पाहून घ्या तुम्ही. आज मी याच्यात तो पावसाचा, तो लॉंग फॉरकास्टिंग आहे तो अंदाज देत नाही. परंतु सध्या आता वातावरण आपल्याकडे 17 तारखेपासून खराब होतंय. राज्यामध्ये बरेच मॉडेल पाऊस दाखवता तर काही मॉडेल पाऊस दाखवत नाही. तर ह्या काळात मित्रांनो सिस्टीम नाही आपल्याकडे, परंतु वातावरण, तापमान अतिशय हाय होत आहे सध्या. टेम्परेचर 45-46 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. तापमान 43 तर गेलंच आहे. 45 क्रॉस झाल्यानंतर जर थोडी जरी सिस्टीम आली तरी आपल्याकडे आता पाऊस होऊ शकतो. साधारणपणे 20-21 तारखेपासून पाऊस दिसतो. तर 21 तारखेला उत्तर महाराष्ट्राच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता जाणवते. त्यानंतर 25-26 तारखेला पावसाची शक्यता जाणवते संपूर्ण राज्यामध्येच.
25 24 तारखेच्या पुढेच, 25 तारखेच्या पुढे. तर त्याच्यामध्ये इतकी काही इंटेन्सिटी सध्या दिसत नाही, कारण फक्त तापमान हाय झाल्यामुळे थोडासा एक स्पेक्ट्रम येतोय. त्याच्यामुळे हा जो काही आपल्याकडे प्रभाव पावसाचा दिसतोय. मात्र सर्वच मॉडेल त्याच्यामध्ये एक वाक्यता नाहीये. 50% मॉडेल पाऊस दाखवतात पण 50% मॉडेल पाऊस दाखवत नाहीये. त्याच्यामुळे फक्त 21 तारीख सोडली तर त्याच्या आधी पाऊस नाही आपल्याकडे, आणि नंतर 24-25 ला थोडासा स्पेक्ट्रम एक दिसतोय, कारण स्ट्रॉंग सिस्टम नाहीये. मात्र उष्णतेच्या लाटा सर्वांना येतील, त्यामुळे सर्वांनी दिवसा जे काही शेतीचं काम चालू असेल किंवा बाहेर जायचं असेल तर अंगभर कपडे घाला, सफेद कपडे जसे असेल तसे. डोक्यावर कॅप घ्या, त्यानंतर भरपूर पाणी प्या आणि उन्हात जाणे टाळा. दिवसा 10-11 वाजेनंतर उन्हात जाणे टाळाच. त्यानंतर 4 नंतर तुम्ही बाहेर जाऊ शकता. इतक्या हिट सध्या त्या ठिकाणी आहे, उष्माघाताचे प्रकार त्या ठिकाणी घडू शकतात. म्हणून सगळ्यांनी गॉगल आणि डोक्यावर कॅप आणि भरपूर पाणी प्या, त्या ठिकाणी उष्माघात होणार नाही. हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या. त्या आपण जो काही आपला पुढील अंदाज आहे, जो हा भारतीय हवामानशास्त्र विभागाने अंदाज दिलेला आहे, तर सगळ्या मॉडेलचा गोषवारा काढून मी अंदाज देत असतो. तो दर प्रत्येक वर्षीच देत असतो. तो अंदाज उद्या किंवा परवा माझा त्या ठिकाणी येईल. तो सगळ्यांनी पहा आणि सगळ्यांनी तो शेअर देखील करा. आज व्हिडिओ द्यायचा नव्हता, परंतु बऱ्याच लोकांचे कॉल आले, तो मेसेज फिरतोय भाऊ, त्याच्यावरती एक मेसेज टाका. तर तो फेक मेसेज आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करा. मात्र तापमान वाढणार आहे. फक्त त्यातील जे 55 अंश सेल्सिअस तापमान सांगितलं तितकंसं तापमान नाहीये. हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या. धन्यवाद.